न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। कल्याण डोंबिवली येथील रिंग रोडवर भीषण अपघात। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रिंग रोडवर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला। अपघातात अवजड वाहन अनेक गाड्यांना टक्कर देत पलटी झाला। अपघातात 4 ते 5 चारचाकी गाड्या आणि 3 दुचाकी गाड्यांचे नुकसान। रिंग रोड मार्ग अजून सुरू नाही, मात्र वारंवार या रिंग रोड मार्गावर होत आहेत अपघात। सुदैवाने जीवितहानी नाही, मालमत्तेचे मोठे नुकसान। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 90 फीट रोड येथे कोळिवली गाव येथे या पूर्ण अजूनपर्यंत रस्ता पूर्णपणे चालू झालेला नाही, तरी सुद्धा प्रशासनाचं याच्याकडे लक्ष नाहीये। कारण आज सुद्धा एक डंपरने 4 गाड्या आणि 3 टू व्हीलर याचं पूर्णपणे नायनाट झालेलं आहे, पूर्ण डॅश करून झालेलं आहे। तरी कृपया प्रशासनाने याच्याकडे थोडं लक्ष द्यावं, कारण जीवितहानी इथे झाली नाही ही सर्वात मोठी गोष्ट, आणि इथे मालमत्तेचं पूर्ण नुकसान झालेलं आहे, तरी कृपया यांनी लक्ष द्यावं। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। पर्यावरण दिनानिमित्त ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरात असणारे कावेसर तलावाचे सुशोभीकरण म्हणजे एक प्रकारचे निसर्गाची हानी आणि घाट घातला जात असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी आणि काही संस्थेने केलेला आहे। काही दिवसांपूर्वी याच कावेसर तलावाचे सुशोभीकरणासाठी महानगरपालिका आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते। मात्र कुठेतरी तलाव वाचवा आणि निसर्ग वाचवा यासाठी महापालिकेचा निषेध म्हणून काळे कपडे परिधान करत स्थानिकांनी विरोध दर्शवलाय। आजूबाजूला काँक्रिटीकरण होणार, त्यामुळे निसर्गाची हानी होणार असल्याचे देखील आंदोलकांनी सांगितले। त्यामुळे येणाऱ्या काळात आता या कावेसर तलावासंदर्भात महानगरपालिका आणि स्थानिकांचा आमना सामना पाहायला मिळणार आहे। तुमचं नाव सांगा। माझं नाव विद्याधर वालावलकर, मी पर्यावरण दक्षता मंडळ नावाच्या संस्थेचं गेली 25 वर्ष इथे काम करतो, आणि आता आम्ही माझा तलाव नावाची एक मोहीम चालवतोय। गेली 3-1 वर्ष या सगळी मोहीम चालवतोय आणि सगळ्या तलावांचा अभ्यास आहे आता आमच्याकडे। ठाण्यातले एकूण 43 तलाव आहेत ठाण्यामध्ये, प्रत्येक तलावाचा अभ्यास आम्ही केलेला आहे आणि 3 वर्षाचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे। त्याच्यात त्याला धरून आम्ही बोलतोय सगळे ठिकाणी जाऊन। तर या तलावाबद्दल नागरिकांनी जी जागरूकता दाखवली त्याबद्दल नाही चांगलंच आहे ना। मी आता सगळ्यांचं अभिनंदन केलं। एवढी तरुण मुलं जर उभी राहिली ना तर निश्चितपणे बदल घडू शकतो, कारण तरुणाला काय हवं आहे ते कोण विचारच करत नाही आहे। केवळ आपल्याला बजेट आलं म्हणून ते खर्च करायसाठी काहीतरी प्लॅनिंग करायचं, ते प्लॅनिंग करताना एकदा इथे जाहीर सभा घ्या ना, त्यांना सगळ्यांना समजावून सांगा ना काय करतायत ते, त्यातलं जे नको असेल लोकांना ते काढून टाका ना, त्याच्याऐवजी अजून काहीतरी चांगलं करा ना। मी मगाशी म्हटलं परत एकदा की म्हटलं तुम्ही अभ्यास केलेला आहे, तुम्ही जर पाहिलं अख्ख्या या सगळ्या कावेश्वर तलाव आणि आजूबाजूला कुठे सिमेंटीकरण नाही, तर सिमेंटीकरण गजिबो असेल, एमपी थिएटर असेल किंवा काही ट्रॅक्स असतील, हे बनवायचं इथे सुशोभीकरण किंवा त्या नावाखाली केलं जातं, हे किती योग्य आहे? हे अयोग्य आहे। मी तुम्हाला मगाशी म्हटलं जसं, जर तुम्ही आजारी पडलात ना तर तुम्हाला डॉक्टरकडे नेतात, तुम्हाला ब्युटी पार्लरमध्ये नेत नाहीत। इथे ते तलावाला आजारी पडलेला नसताना आता त्याला ब्युटिफाय करतायत, त्यातनं तो आजारी पडेल। नंतर आता ह्याच्यामुळे तुम्हाला एकतरी ऑक्सिजनचं मशीन दिसतंय का? बाकी सगळ्या 42 तलावावर जाऊन बघा, ऑक्सिजनचे मशीन लावले आहेत आतमध्ये, तरच ते जगतायत, आतले मासे वगैरे सगळं। आतला इथला हॅबिटॅट जर जिवंत आहे, तो स्वतःच्या नॅचरली पळतोय तो तलाव, तर त्याला आता आजारी करण्याचं नवीन धोरण स्वीकारलं आहे। ते चुकीचंच आहे पूर्ण। एक तरी आता एकच राहिला हा, पहिले तो उपवन तरी होता, आता हा एकच राहिला आहे की जो नॅचरल तलाव राहिला आहे, त्यामुळे तो नक्की चांगल्या प्रकारे राहणं आवश्यक आहे।
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत ओळा माझीवाडा मतदारसंघातील MMRDAच्या माध्यमातून होणाऱ्या रस्ते आणि विविध मोठे प्रकल्प संदर्भात आढावा बैठक. एस्टिमेट वगैरे ते करत बसतील. एक घोबड आपल्याला अंदाज असला पाहिजे की तेवढी निधीमध्ये बसणारा एखादा प्रकल्प देऊ आपण त्यांना. सर अशा आपण एकूण 21 वस्ती करणार आहोत. 23पैकी 21 वस्त्यांपैकी आपण बाकी वस्ती म्हणून सुरू करून पण एक ओव्हरऑल जर पिक्चर होईल तर त्याच्यामध्ये आपल्या टोटल एरिया जो राहणार आहे त्यापैकी 54% एरिया आपल्याला म्हणजे आता जो निर्णय आयुक्त साहेबांनी घेतला तोच की 46% जे तुम्ही म्हणताय तर 46%पैकी तुम्हाला कुठले रस्ते ॲक्विजिशन करून ते हँडओव्हर करू शकतील ते वगळून उर्वरित पर्यायी रस्ते ते देतील तुम्हाला. म्हणजे तुमचं 100% जे आहे ते बरोबर. आणि नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. महावितरणच्या 20व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शून्य अपघात महावितरण, शून्य अपघात महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन 1 ते 6 जून 2025 या कालावधीत महावितरणकडून विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आज महावितरण कंपनीचा 20वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्ताने बुलढाणा शहरात महावितरणकडून जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती. तसेच ग्राहकांना सुरक्षा विषयक ईमेल व SMS पाठवणे, भित्तीपत्रके, चित्रफिती अशा विविध माध्यमांद्वारे विद्युत सुरक्षेविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. मागील काही वर्षांमध्ये वीज अपघाताचे प्रमाण कमी करण्यात महावितरणला यश आले आहे. मात्र तरीही विविध कारणास्तव अपघात होतात. विद्युत अपघाताचे प्रमाण अजून कमी करण्यासाठी महावितरणने हा विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित केला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. भाजप उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळेला सुरुवात. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार रावल, राम शिंदे उपस्थित. मोदी सरकारची यशस्वी 11 वर्ष निमित्त संकल्प से सिद्धी तक या कार्यक्रमांतर्गत कार्यशाळा. या कार्यशाळेला उत्तर महाराष्ट्रातील भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आलेले मान्यवर करणार मार्गदर्शन. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने
ठाणे महानगरपालिका उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरण यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियान अंतर्गत वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमात मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थिती लावली। हरित ठाणे संकल्प हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणलेला आहे। चांगल्या प्रकारे काम ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये चालू आहे। 1 लाखांपेक्षा अधिक झाडे ठाणे महानगरपालिकेने लावण्याचा संकल्प केलाय। शून्य कचरा उपक्रम महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे। करोडो रुपयांचा निधी ठाणे महानगरपालिकेला एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पासंदर्भात दिलेला आहे। तुम्हाला कल्पना नाही, पण आम्ही जुळे भाऊ आहोत। जुळ्या भावांची भूमिका दोन्ही पक्ष यशस्वी आम्ही निभावू। निधीच्या बाबतीत स्पष्टपणे सांगतो, काही बातम्या चालवल्या जात आहेत। माझ्या विभागाबद्दल विचारलं तर अजित पवारांनी माझ्या डिपार्टमेंटला योग्य ते सहकार्य केले आहे। एसटी महामंडळ तोट्यात जात असताना महामंडळाला दरवर्षाला 5000 बसेस ते देत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे फेविकॉल का जोड आहेत। कितीही विरोधकांनी प्रयत्न केला तरीही तुटणार नाहीत। ठीक आहे हो, ते राजकीय आजच्या पर्यावरणाच्या मोठा भाऊ आणि छोटा भाऊ आता सुरू झालेला आहे ठाण्यात। मोठा भाऊ तर छोटा भाऊ तुम्हाला कल्पना नाहीये, परंतु आम्ही जुळे भाऊ नक्कीच सर पाहिलं जातं आणि जुळ्या भावांची भूमिका आम्ही यशस्वीपणे निभावू दोन्ही पक्ष। सर निधीमुळे कुठे नाराजी दिसते? नाराजी नाहीये। मी तर खरं निधीच्या बाबतीत स्पष्टपणे सांगतो, काही बातम्या ह्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चालवल्या जातात। मी जर मला माझ्या डिपार्टमेंट बद्दल विचारलं तर अजितदादांनी माझ्या डिपार्टमेंटला योग्य ते सहकार्य केलेलं आहे। किंबहुना एसटी महामंडळ तोट्यात जात असताना एसटी महामंडळाला दर वर्षाला 5000 बसेस देण्यासाठी त्यांनी पंचवार्षिक योजना म्हणजे जवळजवळ 25000 बसेस तर पुढल्या 5 वर्षात देतात। त्यामुळे थोड्याफार प्रमाणात कुरबुरी असतात, त्याचं भांडवल करून वृत्तपत्रांमध्ये आणि चॅनलच्या माध्यमातून जर बातम्या चालत असतील तर त्या चुकीच्या आहेत। आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि आमच्या पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे फेविकॉलची जोड आहे। तुम्ही किती विरोधकांनी प्रयत्न केला तरी ती तुटणार नाही। खासदार देखील तुमच्याकडे येणारे 5 खासदार आहेत। बघा कसं आहे, बडगुजरची देखील नाराजी ऑपरेशन टायगरची काही परिस्थिती असते ह्या राज्यामध्ये घडत असतात, त्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करतात। बडगुजरवरती कारवाई मला त्याची कल्पना नाही। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचे काय झाले याबाबत जाब विचारण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मैदानात उतरले आहे। मराठवाड्यात पक्षातर्फे क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन उभारण्यात आले असून त्याची सुरुवात करण्यात आली आहे। 8 दिवस चालणाऱ्या आंदोलनातून सरकारला जाब विचारणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली। तर राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याबाबत चर्चा व्हावी अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे। वरिष्ठ पातळीवर त्या चर्चा होतील असं मत दानवे यांनी व्यक्त केलंय। शिरसाट यांना उत्तर द्यावेच लागेल। समाज कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट हॉटेल खरेदी प्रकरणाबाबत चांगले चर्चेत आले आहेत। सदरील प्रकरणात लिलाव प्रक्रिया घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली। हॉटेल प्रकरणात अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव होता का? शिरसाट यांची कंपनी नोंदणीकृत होती का? असे अनेक प्रश्न आहेत। त्यांनी 5 जणांची भागीदारी सांगितली, मात्र केलेल्या अर्जात फक्त शिरसाट यांचा मुलगा आणि पत्नी यांचीच मागे आहेत। त्याबाबत सरकारने त्यांना विचारावे, त्यांचीच नावे आहेत त्याबाबत सरकारने त्यांना विचारावे। मात्र 1998 सालच्या मूल्यांकनानुसार लिलाव कसा होतो, बाजारभाव काय आहे, त्यानुसार याची चौकशी झाली पाहिजे। आता शिरसाट यांनी माघार घेतली तरी फायदा नाही, पडलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यावी लागतील अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे। आणि त्या मस्तीमध्ये त्या उर्मीमध्ये निश्चित ते हे पावलं उचलतील असं दिसतंय। निलेश चव्हाण पुणे केसमधला त्याला शस्त्र निलेश चव्हाण तो पुणे केसमधला त्याला शस्त्र परवाना देण्याचा प्रस्ताव माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटलांकडनं मान्य झाला होता असं आता पुढे आलेलं आहे। हे पहा, खालून गेल्याशिवाय वरती मंत्री थोडी काही करत असतो। खालून मला वाटतं कमिशनरेट एरियामध्ये असलं तर कमिशनर
ग्रामीण भागात असलं तर कलेक्टर, अशा पद्धतीनं वरती प्रस्ताव जात असतो आणि जो प्रस्ताव खालून पॉझिटिव्ह जातो त्याला कोणताही मंत्री मला नाही वाटत रिजेक्ट करतो. लढा आपल्या मुंबईचा, कामाला लागलेत तुम्ही? लागलेलो आहे, महाराष्ट्रात लागलेलो आहे, मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रात कामाला लागलेलो आहे आम्ही. आदित्य ठाकरे यांनी आपलं आडनाव शेख किंवा खान करून घ्यावं असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे. बाळासाहेबांचा नातू हा ठाकरे आडनाव. नितेश राणेच्या विषयी बोलण्याला काही हे नाही, फालतू बोलत असतो. ते सुधाकर बडगुजरांचं तुम्ही केलं सगळं आणि त्यांना आता भाजपात घेण्यासाठी पक्षातून विरोध सुरू आहे. काय स्टेटस बडगुजरांचं? आम्हाला काही माहिती नाही. काल त्यांची पक्षातून हकालपट्टी केलेली एवढं निश्चित. कारण पक्षात असताना ज्या पद्धतीनं ठीक आहे, पक्षात नाराजी व्यक्त करण्यासाठी निश्चित व्यासपीठ आहे सगळ्यांना. आमच्या दर आठवड्याला बैठका होत असतात, नेत्यांच्या उपनेत्यांच्या 15 दिवसाला होत असतात आणि त्या व्यासपीठावर सगळ्या विषयावर सांगोपांग चर्चा होत असते. म्हणून त्या व्यासपीठावर बोलल्यानंतर काही झालं नाही तर आपण समजू शकतो, पण तो त्या व्यासपीठावर न बोलता भलत्याच व्यासपीठावर बोललं तर मला असं वाटतं पक्ष शिस्तीनं चालत असतो, एखादा माणूस असला काय आणि नसला काय. राज्य सरकार एक मोठा खर्च करत आहे, सगळ्या मंत्र्यांना हायटेक करण्यासाठी आयपॅडची खरेदी करणार आहे आणि आता कॅबिनेट होणार आहे असं म्हणतात. व्हावं, आता त्याला फार खर्च थोडी लागतो आयपॅड घ्यायला वगैरे. पण कॅबिनेट नाही, हे जरुरी आहे आताच्या घडीला की एकदम पेपरलेस काम करणं आवश्यकता आहे, थोडं स्मार्टपणे काम करण्याची आवश्यकता आहे, कित्येक गोष्टी टाळण्याची आवश्यकता आहे. मग कोणी म्हणतं विषयपत्रिका द्या, कोणी म्हणतं मिनिट्स द्या, कोणी म्हणतं प्रस्ताव द्या आणि सगळे मला असं वाटतं मेल असो, एखादं सॉफ्टवेअर बनवलं असेल तर त्याच्यावर पाहणं वाटतं काळाबरोबर चालणं आवश्यक. त्याच्यात काही चुकीचं पाऊल सरकार उचलतं असं मला तरी वाटत नाही. गेले काही दिवस तुमचं आणि मनसेचं ते युतीचं सुरू आहे आणि त्यात आज त्या मनसेचे संदीप देशपांडे यांच्याकडनं पुन्हा एकदा संकेत देण्यात आलेला आहे युतीचं. ते नरकातला स्वर्ग पाहत काहीच म्हणजे विधान केलं आहे त्यांनी सूचक. त्याचा अर्थ काय की आम्ही लवकरच एकत्र येणार या संबंधितलं. मग काल आदित्य साहेब पण बोलले ना, त्याच्यामुळे आता आदित्य साहेब बोलल्यानंतर किंवा स्वतः राजसाहेब उद्धव साहेब बोलल्यानंतर मला असं वाटतं बोलले असतील संदीप देशपांडे पण. तर ह्या सगळ्या गोष्टी सकारात्मक चर्चा व्हावी असं सगळ्या शिवसैनिकाची, मला वाटतं मनसैनिकाची सुद्धा इच्छा असेल. यावर मनसे नेते प्रकाश महाजन म्हणतात असं मीडियातून युती होत नसते, प्रत्यक्ष भेटून चर्चा करून युती करावी आणि त्यांचं विधान ते गोंधळात टाकणार आहे सुद्धा. जे लोक रोजच्या निर्णय प्रक्रियेत मला वाटतं त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात. वामनराव सतत माहिती असेल तुम्हाला. त्यांचं एक विधान आहे, 100 वर्ष जरी महाराष्ट्रात कोणाची सत्ता असली, ब्राह्मण देवाला जरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला तरी महाराष्ट्राची परिस्थिती सुधारणार नाही. असं नाही म्हणता येणार. आपण सकारात्मक विचार केला पाहिजे की हा महाराष्ट्र स्थिर स्थावर झाला पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे आणि याला 100 वर्षाची गरज नाही. ठरवलं तर वर्ष 2 वर्षात हे काम होऊ शकतं, ठरवायची आवश्यकता आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. ओडिशा राज्यातून नागपुरात आणलेला 108 किलो गांजा जप्त करण्याची मोठी कारवाई कळमना पोलिसांनी केली आहे. यात 27 लाखांचा गांजासह 43 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. यात आंतरराज्यीय रॅकेट चालत असल्याची काही लिंक आहे का, चौकशी सुरू आहे. कळमना पोलिसांनी केलेल्या कार्यामध्ये यापूर्वी अशा पद्धतीचा गांजा नागपुरात येत होता आणि त्यानंतर तो वेगवेगळ्या पेडलर यांना विक्रीसाठी दिला जात असल्याचं तपासात समोर आलं आहे. अविनाश संजय ढोके आणि पलाश विद्याधर वानखेडे अशी नागपुरात राहणाऱ्या आरोपींची नावे आहेत. आणखी दोघांचा शोध सुरू आहे. मध्यरात्रीनंतर नागपुरात गांजा येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. पोलिसांनी नजर ठेवत ही कारवाई केली. HB टाऊन ते चिखली मार्गाकडे जाणाऱ्या मार्गावर कालीमाता मंदिराजवळ एक ट्रक उभा होता. त्यातून 2 पोते कारमध्ये टाकण्यात आले. पोलीस दिसताच आरोपींनी कार ट्रक वेगाने चालवत पळ काढला. मात्र सिने स्टाईल पाठलाग करत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता ट्रकमध्ये 4 प्लास्टिकच्या पोत्यात आणि कारमध्ये 2 पोत्यांमध्ये 108 किलो गांजा आढळून आला. ओडिसामधून आणलेला हा गांजा नागपूरसह सर्वच भागात पाठवला जाणार होता. गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात ऑपरेशन थंडर अंतर्गत अंमली पदार्थांविरोधात पोलीस विभागाकडून कारवाई केली जात आहे. यात हा गांजा ड्रग हुक्क्याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय रॅकेट
चालले जात आहे का याचा शोध सध्या नागपूर पोलीस घेत आहेत. पोलिसांनी एकूण 27 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. संबंधित माल ओडिसातून आला होता. तो माल नेमका कोणाकडून घेतला व कोणाला विक्रीसाठी नेला जात होता याची चौकशी सुरू आहे. आरोपींविरोधात NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर शहरात माननीय CP सरांच्या मार्गदर्शनात ऑपरेशन थंडर राबवत आहोत. त्या अंतर्गत मागच्या एका महिन्यात स्पेशल ड्राईव्ह आपण घेतला होता. त्यामध्ये नागपूर पोलिसांनी अगदी एक्सेप्शनल कारवाई करून बऱ्याच प्रमाणात ड्रग्ज त्याच्यामध्ये हस्तगत केले, बरेच आरोपी अटक केले. परंतु तो ड्राईव्ह संपल्यानंतर देखील जसं CP सरांचे क्लिअर आणि स्पष्ट आदेश आहेत की जे ऑपरेशन थंडर आहे हे कंटिन्युअस चालत राहणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण काल कळमना पोलीस स्टेशनच्या संपूर्ण टीमने एक चांगली आणि मोठी कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये जवळपास आपण 108 किलोग्राम गांजा हस्तगत केलेला आहे. त्याच्यामध्ये 2 व्हेकल्स ज्याच्यामधून हा गांजा आपण हस्तगत केलेला आहे त्या देखील आपण सीज केलेले आहेत. आणि प्राथमिक माहिती अशी आहे की हा जो मुद्देमाल आहे हा ओडिशामधून इकडे आलेला आहे आणि त्यामध्ये आपण अधिक तपास करत आहोत. आणि सध्या आपल्याला अधिकचे 2 आरोपी म्हणजे 2 आरोपी आपले अटक झालेले आहेत आणि अजून 2 आरोपी त्यांचे नाव आपल्याकडे आहेत. त्यांच्यावर आपली टीम काम करत आहेत आणि त्यांनाही लवकरच आपण याच्यामध्ये कस्टडीमध्ये घेणार आहोत आणि त्याचे बॅकवर्ड लिंकेजेस आणि फॉरवर्ड लिंकेजेस काय आहेत त्याचा देखील अधिक तपास करणार आहोत. ओरिसामध्ये किंवा आणखी काही ठिकाणी अशा पद्धतीनं शेतामध्ये अवैध पद्धतीनं उगवल्या जातो गांजा, तिथपर्यंत नागपूर पोलीस पोहोचणार आहे का? कुठे हा उगवल्या गेला किंवा पिकवल्या गेला? अगदी बरोबर. ही क्वांटिटी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या प्राथमिक चौकशीत असं निष्पन्न झालेलं आहे की याच्या आधी देखील त्यांनी असे काम केलेले आहेत. त्यामुळे आपण जे बॅकवर्ड लिंकेजेस आहेत म्हणजे हा जो ड्रग्सचा मुद्देमाल आहे तो नागपूर सिटीपर्यंत कुठून येतो तिथेपर्यंत आपण नक्कीच जाणार आहोत आणि तिथले देखील जे संबंधित आरोपी आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेणार आहोत. सर, हा गांजा नागपूरमध्येच येत होता का की कुठे बाहेर जात होता? आणि नागपूरमध्ये जे काही याचं रॅकेट आहे त्यांच्या मार्फत हा गांजा पुरवला जातो त्याच्या संदर्भात काही मिळालं? नाही, प्राथमिक माहितीनुसार त्यांनी असं सांगितलेलं आहे की फक्त नागपूर पुरता मर्यादित नव्हता. तर हा त्यांच्याकडे हा माल आला होता. त्याच्यानंतर ते जे ड्रग पेडलर्स आहेत विविध त्यांना हा सप्लाय करणार होते ही अशी प्राथमिक माहिती आहे. परंतु अजून आपल्याकडे ज्या टेक्निकल डिटेल्स आहेत जसे मोबाईल कॉलच्या डिटेल्स असतील किंवा त्यांच्या मोबाईलचं ॲनालिसिस असेल किंवा जे आपले संशयित आरोपी आहेत किंवा नागपूरमधले एक्झिस्टिंग जे ड्रग पेडलर्स आहेत आपल्या रेकॉर्डवरचं त्यांचं आणि यांचं काय कनेक्शन होतं या सगळ्या गोष्टी अजून आपल्या तपासात चेक होतीलच. त्यानंतर हे सर्व स्पष्ट होईल की हा फक्त नागपूरचा मर्यादित होता की बाहेरही इतर ठिकाणी याचा सप्लाय होणार नाही. ओडिसातून येत असेल तर DRI इंटेलिजन्सनी काही वर्षांमध्ये कारवाया केलेल्या आहे. नक्षली करता हा सगळा गांजा विक्रीच्या एक मॉडेल ऑपरेंडी कशी असते तसं काही आहे का? आणि त्या लिंकमधनं काही आहे नाही. आता सध्या तरी प्राथमिक चौकशीमध्ये अजून असं निष्पन्न झालेलं नाहीये याच्यामध्ये काही नक्सल लिंक आहे किंवा कसं. मी जसं सांगितलं की आपल्याकडे त्यांचे मोबाईल्स देखील आहेत आणि काही 2 संशयित आरोपींची नावं देखील आहेत की जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत. त्याच्यामुळे या सर्वांचा आपण एकत्रित तपास केल्यानंतर हे इतर अँगल आहेत की त्याच्यामध्ये असू शकतो का तो अँगल ते देखील आपण चेक करणार आहोत. काही आढळलेला का अशी माहिती आहे की तिच्या मोबाईल्समध्ये काही ॲप होत्या ज्या पाकिस्तानी ॲप असं काय होतं?